नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीचं लेक्चर जे आहे डेली प्रमाणे ते बघणार आहोत। बघा मित्रांनो, तुम्हाला जर हे लेक्चर आवडत असेल तर मी डेली सांगतो की लेक्चर लाईक करा। त्याचबरोबर चॅनलचा जो काही बेल आयकॉन आहे तर त्याला तुम्ही क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली लेक्चरचं नोटिफिकेशन येत जाईल। मी बघितलेलं आहे की आता परत एकदा जास्तीत जास्त मुलं लेक्चर बघायला लागलेले आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। ठीक आहे, तर आज आपण 14 सप्टेंबर रोजीचा करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत। बघा मित्रांनो, आपण एक कंबाईन फाउंडेशन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे, जी प्री आणि मेन्स साठी असणार आहे। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर यामध्ये असणार आहे। या बॅचची फी 4999 रुपये असणार आहे। 10 सप्टेंबर पासून हिचे ऍडमिशन जे आहे ते सुरू झालेले आहे। ऑलमोस्ट हिच्यामध्ये एक 50 ऍडमिशन झालेले आहे। उरलेल्या 50 ऍडमिशन साठी आपण 3000 रुपये डिस्काउंट ठेवलेले, टोटल फी 8000 रुपये। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, आपण एक बीएमसी भरतीसाठी एक बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये मराठी, त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर गणित आणि बुद्धिमत्तेचे लेक्चर सुरू झालेले आहे। लवकरच मी यामध्ये मुंबई स्पेशल जीके जे आहे ते सुरू करणार आहे, त्यामुळे तुम्ही जॉईन करायचे असेल तर लवकरात लवकर जॉईन करू शकता। 14 शेवटचे ऍडमिशन बाकी आहे। त्याचबरोबर बघा, आपल्या अभ्यास मित्राच्या नोट्स आहे, या जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये त्या फक्त 99 रुपीज मध्ये उपलब्ध आहे, त्या तुम्ही तिथून परचेस करू शकता। तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल महत्त्वाच्या नोटिफिकेशन साठी जॉईन करू शकता आणि इंस्टाचं पेज अभ्यास विषयक रील साठी फॉलो करू शकता। आज आपण 14 सप्टेंबर रोजीचा करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत। तर बघा मित्रांनो, पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन, आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी कोणत्या राज्याने आदिवासी विद्यापीठाची स्थापना केली आहे? तर बघा मित्रांनो, आदिवासी विद्यापीठाची स्थापना अलीकडे महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। आपल्याला प्रश्न हा सुद्धा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली? तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे। कोणाच्या हस्ते आदिवासी विद्यापीठाचं उद्घाटन करण्यात आलं, असाही क्वेश्चन येऊ शकतो। तर या आदिवासी विद्यापीठाचं जे काही उद्घाटन आहे ते CP राधाकृष्णन, जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे, त्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर ही स्थापना करण्याची घोषणा जी आहे तर ती अलीकडे करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, नाशिक जिल्ह्यात हे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे। उद्घाटन नाही म्हणता येणार, घोषणा करण्यात आलेली आहे। हे विद्यापीठ स्थापन होणार आहे येत्या काही कालावधीमध्ये। तर अत्यंत महत्त्वाचं, आपल्याला 100% परीक्षेमध्ये हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या विचारला जाणार आहे। यानंतर पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन, कोणत्या राज्याने प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे पॉस्को ऍक्ट, तुम्ही ऐकलं असेल पॉस्को ऍक्ट, ठीक आहे, बालकांशी संबंधित जे काही लैंगिक गुन्हे आहे त्या संबंधित एक कायदा आहे पॉस्को कायदा। तर हा जो पॉस्को कायदा आहे तर याशी संबंधित फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट, म्हणजे याच्या ज्या केस आहेत त्या झटपट त्वरित त्याचे निकाल लावण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा प्रस्ताव जो आहे तो कोणत्या राज्याने दिलेला आहे? तर हे राज्य आहे मित्रांनो पश्चिम बंगाल। ठीक आहे, पश्चिम बंगालने अलीकडे एक बलात्काराविषयक जी शिक्षा आहे तर ती वाढवलेली आहे, त्यासाठी एक विधेयक मंजूर केलेले, ते विधेयकाचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, पश्चिम बंगालने अलीकडे पॉस्को ऍक्ट जो आहे तर त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया, इथं पॉस्को जो कायदा आहे तर तो कोणत्या सालचा आहे? तर तो 2012चा आहे। पॉस्को कायद्याचा फुल फॉर्म काय आहे? प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट। ठीक आहे, असाचा फुल फॉर्म आहे। ठीक आहे, मुलांचे लैंगिक अत्याचार, त्याचबरोबर छळ, त्याचबरोबर पॉर्नोग्राफी यापासून संरक्षण देण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे। यानंतर तिसरा क्वेश्चन बघा मित्रांनो, सेमिकॉन इंडिया 2024 कुठे आयोजित करण्यात आले आहे? बघा, सेमीकंडक्टर अलीकडे भारतात स्थापन केले जाते, वेगवेगळ्या कंपन्या ते स्थापनेसाठी पुढाकार घेत आहे आणि मग सेमीकंडक्टरचं महत्त्व जगाला आणि एकूणच भारताला पटवून देण्यासाठी सेमिकॉन इंडिया नावाने एक कार्यक्रम जो आहे तो भारतातील ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। तर ग्रेटर नोएडा या ठिकाणी सेमिकॉन चं आयोजन होणार आहे। बघा, याची थीम असणार आहे सेमीकंडक्टर भविष्याला आकार देणे, तर अशी याची थीम असणार आहे की सेमीकंडक्टर हे काय करतील तर फ्युचरला शेप देईल। ठीक आहे, तर अशा प्रकारची याची थीम होती। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सेमीकंडक्टर उद्योगामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी हा जो काही सेमिकॉन जो आहे तो ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला होता। यानंतर पुढे जाऊया, बघा, आपण जर बघितलं त्याचं उद्घाटन कोणी केलं होतं सेमिकॉनचं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलं होतं। यानंतर चौथा क्वेश्चन, नागरी उड्डाणावरील
दुसऱ्या आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेचे उद्घाटन कोणी केलं? तर बघा मित्रांनो, नागरी उड्डाणावरील म्हणजे जे काही नागरी विमान वाहतूक होते तर त्याशी संबंधित एशिया पॅसिफिक मध्ये असणारे जे देश आहे तर त्यांची मंत्रिस्तरीय परिषद म्हणजे त्या देशातील मंत्र्यांची परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर लक्षात ठेवा, नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली. पहिली कधी आयोजित करण्यात आली होती? तर पहिली 2018 ला चीन मधील बीजिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, पहिली आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषद बीजिंग मध्ये 2018 ला आयोजित करण्यात आली होती. आता दुसरी 2024 मध्ये म्हणजे तब्बल जर 6 वर्षानंतर जर आपण बघितलं तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली. हिचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे किंजरापू राममोहन नायडू. ठीक आहे, तर किंजरापू राममोहन नायडू हे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आहे, तर यांनी हिचं उद्घाटन केलेलं आहे. यानंतर 5वा क्वेश्चन, संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या अधिवेशनात प्रथमच सदस्य देशांमध्ये कोणत्या देशाला स्थान मिळालेलं आहे? तर बघा मित्रांनो, युनायटेड नेशनची जी काही महासभा आहे या महासभेचं 79वं जे काय अधिवेशन आहे त्यामध्ये पहिल्यांदाच एका देशाला सदस्यत्व मिळालेले. तो देश कोणता आहे? तर पहिल्यांदाच जर आपण बघितलं तर पॅलेस्टाईनला सदस्यत्व मिळालेलं आहे. संयुक्त राष्ट्राची जी 79वी महासभा होती त्यामध्ये पॅलेस्टाईनला ऍज अ सदस्य म्हणून स्वीकारण्यात आलेलं आहे. पूर्ण सदस्य नाही, पण जसं की फॉर एक्झाम्पल शाळेतील वर्ग असतो आणि शाळेतील वर्गामध्ये काही विद्यार्थ्यांची नोंद झालेली असते, पण काही मुलांना शिकवण्याची आवड असते त्यामुळे ते काही कालावधीसाठी लेक्चर करायला बसतात. सर सेम तसंच आहे, बरेचसे देश जे आहे ते संयुक्त महासभेचे काय आहे सदस्य आहे, पण पॅलेस्टाईनला ॲज आपण तिथं त्यांचं मत मांडण्याची, त्यांचा प्रतिनिधी तिथं बनण्याची आपण त्यांना काय दिलेली आहे, संधी दिलेली आहे. मग पॅलेस्टाईनचं इथं सदस्यत्व किंवा प्रतिनिधित्व कोणी केलं? तर रियाद मंसूर यांनी केलं. तर लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या अधिवेशनात पहिल्यांदाच पॅलेस्टाईनला सदस्य देशांमध्ये स्थान मिळालेलं आहे. ठीक आहे, तर त्यांनी ही परिषद जी आहे ती अटेंड केलेली आहे. ठीक आहे, पण तो पूर्ण सदस्य नाही. ठीक आहे, सदस्य नसून तिथे काय त्यांनी काय केलं, ही समिट अटेंड केलेली आहे. संयुक्त राष्ट्राची महासभा जी आहे तर तिची स्थापना 1945 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय न्यूयॉर्क मध्ये आणि सदस्य देश 193 आहे. यानंतर 6वा क्वेश्चन, मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील आकुर्ली पुलाचं उद्घाटन कोणी केलं? तर सिंपल प्रश्न आहे, मुंबईमध्ये आकुर्ली पुलाचं उद्घाटन अलीकडे करण्यात आलं. या पुलाचं उद्घाटन कोणी केलं? तर पियुष गोयल यांनी केलेलं आहे. तर मुंबईमध्ये आकुर्ली पुलाचं उद्घाटन जे आहे ते पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. यामुळे रस्त्यावरील ट्रॅफिक जी आहे ती आता कमी होणार आहे. यानंतर 7वा क्वेश्चन, कोणते राज्य शहरी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयुष्य सेवा प्रदान करणारे देशातील पहिलं राज्य बनले आहे? आता प्रश्न नेमकं समजून घेऊ. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल. ठीक आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल. ठीक आहे, त्यानंतर आयुष्य सेवा म्हणजे काय? तर आयुष सेवा म्हणजे आयुर्वेद, समजून घ्या, नैसर्गिक औषधी, त्याचबरोबर योगा. ठीक आहे, तर आता बघा प्रश्न आता सॉल्व्ह झालेला आहे, मिस्ट्री सॉल्व्ह झालेली आहे. तर प्रश्न काय, कोणत्या राज्याने गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आयुष्य सेवा म्हणजे आयुर्वेदाशी संबंधित, ठीक आहे, त्यानंतर नैसर्गिक वनस्पती, योगाशी संबंधित जे काही शिक्षण आहे तर ते देणारं ते पहिलं राज्य बनलेलं आहे. तर ते राज्य आहे मित्रांनो मध्य प्रदेश. ठीक आहे, तर आयुषशी संबंधित सेवा प्रदान करणारं सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पहिलं राज्य बनलेलं आहे मध्य प्रदेश. ठीक आहे, तर मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं. मध्य प्रदेश राज्यातील 328 हॉस्पिटलमध्ये ही सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देणार आहे. आयुषमध्ये आयुर्वेद येतं, तुम्हाला योगा माहित असेल, निसर्गोपचार माहित असेल, युनानी, सिद्धा, ठीक आहे, सोवारिया, होमिओपॅथी, तर असे वेगवेगळे प्रकार आयुषमध्ये येत असतात. याच्याशी संबंधित एक वेगळं मंत्रालयच आपण बनवलेलं आहे. यानंतर 8वा क्वेश्चन, भारतीय वायुसेनेने इंडियन डिफेन्स एव्हिएशन एक्झिबिशन IDAX 2024 कुठे आयोजित केलं? तर बघा मित्रांनो, अलीकडे एक युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता, तरंग शक्ती. कुठे आयोजित करण्यात आला होता? तरंग शक्ती युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता जोधपूरमध्ये. तर या युद्ध सरावादरम्यानच आपण काय केलं, तर भारताची विमानं किती भारी आहे भारताने तयारी केलेली, जसं की तेजस, तर त्याचं काय केलं आपण एक्झिबिशन भरवलं आणि ती दाखवलं की आपल्या विमानांमध्ये क्षमता किती आहे. ठीक आहे, तर हे जे एक्झिबिशन आहे हे सुद्धा जोधपूरमध्येच भरवण्यात आलं होतं. तर IDAX 24 जे आहे ते जोधपूर राजस्थानमध्ये भरवण्यात आलं होतं. ठीक आहे, याचं आयोजन राजस्थानमध्ये जोधपूर या ठिकाणी झालेलं आहे.
यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, इंडियन एअरफोर्स विषयी जाणून घेऊया. 8 ऑक्टोबर 1932 ला स्थापना, नवी दिल्लीमध्ये मुख्यालय, आणि आपले एअर चीफ मार्शल कोण आहे तर विवेक राम चौधरी. यानंतर 9वा क्वेश्चन, राज्यभरातील ग्रामीण भागातून एकूण 500 कोटी रुपये खर्चून, आता बघा प्रश्न हा पण व्यवस्थित समजून घेऊ, राज्यभरात, ठीक आहे, राज्यभरातील ग्रामीण भागात 500 कोटी रुपये खर्चून 5000 लघु पाटबंधारे टाक्याच्या पुनरुज्जीवनासाठी कोणत्या राज्याने प्रशासकीय आणि आर्थिक मान्यता दिली. प्रश्न असा आहे की या राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 500 कोटी रुपये खर्च करून 5000 जे काही पाटबंधारे असणार आहे तर त्यांचं पुनरुज्जीवन, म्हणजे त्यांना परत त्यांची माती गाळ वगैरे साचला असेल तर तो काढून घेऊन, भिंतीला डॅमेज झाल्या असेल तर त्यांना दुरुस्त करून परत त्याला चांगलं बनवण्यासाठी कोणत्या राज्याने मान्यता दिली तर ही मान्यता तमिळनाडूने दिलेली. तमिळनाडूने यासाठी स्वतःच्या अर्थसंकल्पामध्ये 250 कोटी, तर वित्त आयोगाने त्यांना 250 कोटी यासाठी दिलेले आहे. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया 10वा क्वेश्चन, कोणत्या देशाने लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी सोशल मीडियासाठी किमान वय कायदा करण्याची घोषणा केली. आजकाल आपण बघतो की लहान मुलगा झाला त्याच्या नावाने इंस्टाचं, युट्यूबचं अकाउंट ओपन करून दिलं जातं, पण काही देश असे सुद्धा आहे की त्यांना वाटतं की ह्या गोष्टींमुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय होतोय परिणाम होतो. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं तर 14 वर्षापर्यंत बालकांचं कोणाचंच अकाउंट नसेल. ठीक आहे, त्यामुळे ते एक वेगळ्याच फ्लो मध्ये जात आहे, वेगळाच विचार करताय. ठीक आहे, जे आपण पारंपरिक खेळ खेळलो ते त्यापासून ते दुरावले गेलेले आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं, 14 वर्षापर्यंत जे काही मुलांचे जे काही सोशल मीडिया अकाउंट आहे त्यावर बंदी घातली, आणि आता ती बंदी वाढून 16 वर्षापर्यंत नेलेली आहे. तर ही घोषणा ऑस्ट्रेलियाने केलेली. मित्रांनो कोणी केली तर ऑस्ट्रेलियाने केलेली आहे. तर 16 वर्षापर्यंत फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिकटॉक याचा अकाउंट लहान मुलांना त्यांच्या देशामध्ये ओपन करता येणार नाहीये. यानंतर पुढे जाऊया, ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा. मित्रांनो चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि पंतप्रधान आहे अँथनी अल्बानसी. यानंतर 11वा क्वेश्चन, US न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टने प्रसिद्ध केलेल्या बेस्ट कंट्रीज रँकिंग 2024 मध्ये कोणत्या देशाला पहिले स्थान मिळालं. तर बेस्ट कंट्रीज रँकिंग म्हणजे सगळ्यात भारी देश. ठीक आहे, आणि कोणी हा अहवाल प्रसिद्ध केला, US न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट. आता आपल्यासाठी तर आपला भारत देश सगळ्यात बेस्ट आहे. ठीक आहे, पण यांच्या अहवालानुसार स्वित्झर्लंड जो आहे तो सगळ्यात बेस्ट देश ठरलेला आहे. ठीक आहे, भारताचा या यादीमध्ये 89 देशामध्ये 33वा क्रमांक आहे. यानंतर पुढे जाऊया 12वा क्वेश्चन, सप्टेंबर 2024 मध्ये काउंटर पॉइंट रिसर्च नुसार, ठीक आहे, काउंटर पॉइंट रिसर्च नुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी 5G स्मार्टफोन बाजारपेठ कोणती. तर जगातील सगळ्यात मोठी 5G स्मार्टफोन बाजारपेठ आहे मित्रांनो चायना. 30% जास्त 5G स्मार्टफोन चायनामध्ये विकले जातात. तिसऱ्या क्रमांकावर आहे अमेरिका. 10% स्मार्टफोन जे 5G ते अमेरिकेमध्ये विकले जातात. आणि इथं दुसऱ्या क्रमांकावर भारतामध्ये 13% स्मार्टफोन जे आहे तर ते विकले जातात जगाच्या. मग काउंटर पॉइंट या कंपनीनुसार जर आपण बघितलं तर भारत जो आहे तर दुसरी सगळ्यात मोठी 5G स्मार्टफोन बाजारपेठ आहे. ठीक आहे, भारत उत्तर असणार आहे. इथं जर बघितलं तर टॉपचे 3 देश चीन, भारत, अमेरिका. ठीक आहे, चीनचं पर्सेंटेज 32% आहे, भारताचं 13% आणि अमेरिकेचं किती आहे तर 10%. त्यानंतर 13वा क्वेश्चन, जॅक्सन वाईल्ड लेगसी अवॉर्ड 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं. तर बघा मित्रांनो, पर्यावरणाविषयक जो काही व्यक्ती लेखन करतो तर त्याला जॅक्सन वाईल्ड लेगसी अवॉर्ड देण्यात येतो, आणि हा अवॉर्ड माईक पांडे यांना देण्यात आलेला आहे. कुणाला? माईक पांडे. तर भारतीय वंशाचे माईक पांडे यांना USA मध्ये हा अवॉर्ड जो आहे तो देण्यात आलेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो 14वा क्वेश्चन, 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स. इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे, IMP कॅटेगरी मध्ये टाकूया. बघा 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे पुस्तक जे आहे मित्रांनो ते सुशील कुमार शिंदे यांनी लिहिलेलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री जे आहे सुशील कुमार शिंदे यांचं ते पुस्तक आहे. यांनी हे पुस्तक रशीद किदवई यांच्यासोबत मिळून लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे, त्याचं नाव आहे 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स. यानंतर राष्ट्रीय वन शहीद दिन 2024 कधी साजरा करण्यात आला. तर बघा मित्रांनो, राष्ट्रीय वन शहीद दिन 2024 11 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. वनांना वाचवण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्यासाठी हा जो दिवस आहे हा सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर याची थीम काय होती, ऑनरिंग द सॅक्रिफाइस ऑफ दोज हु डिफेंडेड फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. तर अशी याची थीम होती. हा दिवस 2013 मध्ये पहिल्यांदा सेलिब्रेट करण्यात आला होता.
अशा प्रकारे आजचं लेक्चर आपलं इथंच समाप्त झालं. टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे की आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी कोणत्या राज्याने आदिवासी विद्यापीठाची स्थापना केली आहे किंवा घोषणा केलेली आहे. ठीक आहे, आपण असं म्हणूया घोषणा केली आहे. ठीक आहे, तर बघा त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्याचबरोबर आपली कंबाईन फाउंडेशन बॅच सुरू झालेली आहे. मी तुमचं स्टेट बोर्ड बेसिक कव्हर करून देतोय. मी एकदा बेसिक कव्हर करून दिलं की कोणतीही परीक्षा असेल तर त्यामध्ये 30 to 40% सिलेबस जो आहे तो स्टेट बोर्ड मधून तुम्ही डायरेक्ट त्याची उत्तरं देऊ शकता, कोणतीही एक्झाम असू द्या. ठीक आहे, तर एकदम क्लास बी ची असो, क्लास 1 ची असो, क्लास सी ची असो, तुम्ही प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्ही क्वालिफाय व्हाल. ठीक आहे, बेसिक तर बेसिक मी कव्हर करून देतोय. त्याचबरोबर आपले हिस्ट्रीचे लेक्चर लाईव्ह स्वरूपात सुरू आहे. तर आपला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ज्यामध्ये बेसिक सगळं स्टेट बोर्ड रेकॉर्डेड असेल आणि बाकी सर्व सिलेबस लाईव्ह लेक्चर होतील त्याचे, आणि लाईव्ह लेक्चरचं सुद्धा रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाणार आहे. सेम आपलं बीएमसीच्या बॅचमध्ये लेक्चर सुरू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, ती तुम्ही जॉईन करू शकता. प्लस आपल्या नोट्स आहे त्या तुम्ही परचेस करू शकता. या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये मिळेल. प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि इंस्टावर तुम्हाला अभ्यासविषयक रील्स मिळतील. तर थांबा इथं, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करून जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबा इथं, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय.